यश सिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्या वतीने आयोजित कारगिल विजय दिवस मानवंदना कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळी 1971चे युद्ध, कारगिल युद्ध, ऑपरेशन विजय, ऑपरेशन पवन आणि 26/11चा हल्ला यामध्ये सहभागी असलेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला। प्रमुख उपस्थिती सहाय्यक पोलीस उपायुक्त सोलापूर पोलीस आयुक्तालय अशोक तोरडमल, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी SV पवार, फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे PI विकास देशमुख, सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे मिलिंद भिंगारे, कॅप्टन कमलाकर कांबळे आदी उपस्थित होते। प्रथम तिरंगा राष्ट्रध्वजास पुष्पमाला अर्पण करून सोलापूरचे 4 हुतात्मा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर शहीदांना मान्यवर आणि उपस्थित सैनिकांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आला। त्यानंतर कारगिल युद्धामध्ये सामील असलेल्या युद्धवीरांना सन्मानित करण्यात आले। प्रस्तावना उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे यांनी केले। प्राध्यापक वशिष्ठ सोनकांबळे यांनी कविता सैनिकांबद्दल सादर केली आणि सौ सुरेखा माणिक ख्याले यांनी नागरिकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले। सेवानिवृत्त शिक्षिका सौ छाया फाळके यांनी सैनिकांना समर्पित कविता सादर केली। माजी सैनिक उदय शिंदे यांनी सुद्धा देशभक्तीपर गीत सादर केले। समता सैनिक दलाचे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार कॅप्टन कमलाकर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी रामचंद्र शंकर माशाळे, लिंबाजी कांबळे, मनोहर माशाळकर, इराण्णा दनशेट्टी, महाबोले ज्ञानेश्वर भीमराव, आप्पासाहेब रामकृष्ण पुजारी, रविकुमार जेटप्पा कुरणे, दिलावर शेख, प्रमोद जाधव, अरुण ढावरे, श्रीमंत ओवाळ आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ अंजना गायकवाड यांनी केले।